नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये। आज आपण बघतो अगदी 5 मिनिटाच्या आत तयार होणारी एकदम झटपट अशी पनीर भुर्जी। ही जी पनीर भुर्जी आहे ही 2 माणसांना पुरेल एवढ्या प्रमाणात मी दाखवत आहे। तर अतिशय पटकन होते आणि खूप टेस्टी लागते ही भुर्जी। तर नक्की ही माझी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि ही झटपट रेसिपी तुम्ही नक्की तुमच्या घरी पण कधीतरी ट्राय करा। आणि अशाच पटकन होणाऱ्या सुपर टेस्टी सुपर एमी रेसिपीजसाठी माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला तर सुरुवात करूयात मग आजच्या या चटपटीत रेसिपीला। ही भुर्जी बनवायला एकदम साहित्य पण आपल्याला अगदी कमी लागतं। याच्यासाठी मी 1 कांदा घेतलेला आहे आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि अर्ध्या मिरचीचे असे थोडे तुकडे असे मी स्लिट करून घेतलेले आहेत। हे गार्निशिंगसाठी वापरणार आहे हे ऑप्शनल आहे। आणि हे पनीर घेतलेलं आहे, अंदाजे हे पनीर 50 ग्रॅम असेल। आता हे जे पनीर आहे हे मी हातानेच असं कुस्करून घेणार आहे, म्हणजे क्रम्बल्ड करून घेणार आहे। शक्यतो हे जे पनीर आहे हे हातानेच करा, तुम्ही मिक्सरवर वाटायला जाऊ नका, कारण मिक्सरवर जर आपण हे पनीर वाटलं तर खूप अगदी बारीक होऊ शकतं। आपल्याला एवढं बारीक नको आहे, तर हाताने असं कुस्करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला ह्याचे पनीरचे छोटे छोटे चंक्स या भुर्जीत आले तर खूप छान लागतात। त्यामुळे असं हे हाताने व्यवस्थित असं हे कुस्करून थोडंसं स्मॅश करून घ्या। आता फ्लेमवर एका छोट्या टोपात मी 2 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे। तुम्हाला जर तेल कमी वापरायचं असेल तर तुम्ही 1 ते 1.5 टेबलस्पून ह्यात तेल टाकू शकता। त्यानंतर यात मी कांदा टाकलेला आहे आणि कांदा हा मी गुलाबीसर असा परतून घेणार आहे। कांदा जसा आपल्याला हवा होता तसा झालेला आहे। आता आपण यात टोमॅटो टाकणार आहोत आणि टोमॅटो मात्र आपण अगदी छान शिजेपर्यंत परतून घेणार आहोत। आता इथे मी काही कोरडे मसाले घेतले आहेत। यात 1/2 टीस्पून मी जी स्पायसी मिरची पावडर असते ती घेतलेली आहे। त्यानंतर 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे। हे चवीनुसार मी मीठ घेतलेले आहे। त्यानंतर 1/4 टीस्पून मी किचन किंग मसाला घेतलेला आहे। 1 टीस्पून मी काश्मीरी मिरची पावडर आणि 1 टीस्पून मी धने पावडर घेतलेली आहे। आता हे सगळे मसाले जे आहेत ते मी ह्याचा कांदा आणि टोमॅटो आहे यात मी टाकणार आहे आणि हे अगदी फक्त हे मिक्स करून घेणार आहे। 1 मिनिटासाठी मी हे मसाले सगळे तेलावर मिक्स करून घेणार आहे। आता आपण यात हे पनीर टाकणार आहोत आणि पनीर पण छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। यात ही थोडी कोथिंबीर टाकली। असं हे छान असं मी 1 मिनिट असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि पनीर जे आहे हे शक्यतो पटकन शिजतं, त्यामुळे हे अगदी मी फक्त 2 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी मी हे असंच फ्लेमवर वाफवून घेणार आहे। 2 मिनिटानंतर आपण झाकण काढून चेक करूयात। तर भुर्जी ही झालेली आहे। आता यामध्ये गार्निशिंगसाठी मी ही जी स्लिट केलेली मिरची होती ती टाकलेली आहे। जर लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही ही मिरची स्किप करा। मिक्स करून घेऊया आणि अगदी परफेक्ट अशी आपली एकदम सुपर टेस्टी सुपर एमी सुपर क्विक अशी चमचमीत भुर्जी तयार झालेली आहे। तर आता आपण ही भुर्जी डिश आउट करून घेऊया। माझी आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर माझी ही रेसिपी लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशा बऱ्याचशाच रोजच्या जेवणातील चमचमीत चटपटीत आणि झटपट होणाऱ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपीज माझ्या चॅनलवर आहेत। त्या पण तुम्हाला बघायच्या असतील तर त्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग परत पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त मजेदार चमचमीत चटपटीत आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्ही पण असेच नवनवीन पदार्थ बनवा, स्वतः खा, घरच्यांना खाऊ घाला आणि त्यासाठी माझं चॅनल बघत राहा।